पण आतमधली जी वस्तू आहे ती वस्तू दिसणार नाही. त्याचं कारण आपले डोळे बाह्य जगतामध्ये एवढे लिप्त झालेले आहेत की ते लवकरात लवकर आतमधल्या वस्तूचा ठाव घेईना. वेदांतामध्ये याला प्रमाण आणि प्रमेयाचा न्याय म्हटलेला. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. माझ्या भावाची एक लहान मुलगी आहे. मी कधी चुकून घरी गेलोच तर ती माझ्याजवळ हट्ट करते, काका बाजारात जाऊयात, बाजारात जाऊयात. तिला असं खूप छान वाटतं, एखादी वस्तू तिला घेऊन दिली की खूप आनंद होतो ते. मग मी तिला कडेवर घेतलं आणि बाजारात गेलो तर तिथे अनेक दुकानं होती. घुंगरांचा आवाज आम्हाला तिथे यायला लागला. तर घुंगराचा आवाज कशाचा येतोय तर जरा वळून पाहिलं तर उसाचं गुराळ होतं. गुराळ होत. ज्या ठिकाणी एक यंत्र होतं त्याला चक्राकार असं काहीतरी लावलेलं होतं, त्याच्यावर घुंगरू बांधलेले होते आणि तो जो गुऱ्हाळाचा मालक होता आपल्या हातामध्ये इक्षुदंड घेऊन त्या यंत्राच्या दोन्ही चाकांमध्ये तो इक्षुदंड आतमध्ये सारत होता. आणि जसं त्या यंत्रामध्ये तो इक्षुदंड आतमध्ये गेला, ऊस आतमध्ये गेला, तसा तो चुरा चुरा भुगा भुगा व्हायचा आणि आतमधला गोड गोड रस त्या पातेल्यामध्ये पडायचा. त्याच्यावर चाळणी लावलेली होती. असा गोड गोड रस त्याच्यामध्ये पडत होता. हिरव्या रंगाचा ताजा ताजा ऊसाचा रस. तर माझ्या कडेवर बसलेलं जे बाळ आहे ते मला हट्ट करायला लागले, काका ऊसाचा रस, ऊसाचा रस. ऊसाचा रस घ्यायला हरकत नाही, घेऊन खूप चांगला आहे. पण ऊसाच्या गुराळाच्या शेजारीच लघुशंका केंद्र होतं आणि अनेक माणसं तिथं जायची. अनेक माणसांच्या लघुशंकेने त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वातावरणाची निर्मिती केली होती आणि तिथे बसणाऱ्या माशा उडून इथे ऊसाच्या रसावरही सहज येऊन बसत होत्या. तर मी म्हटलं, अगं बाई, इथला रस प्यायचा नाही आपल्याला. कडाक्याचं ऊन पडलेलं होतं, मला पण तहान लागलेली होती. ते तर लहान बाळ, त्यालाही तहान लागलेली. जवळ पाण्याची बॉटल नाही, काही जलकुपी नाही. ते हट्ट करायला लागले, काका ऊसाचा रस, ऊसाचा रस. आता बाल हट्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कसा हट्ट आहे. ते असं म्हणतात की एकदा त्या बिरबलाला अकबराच्या दरबारामध्ये यायला उशीर झाला. तर त्याने विचारलं, का रे, का उशीर झाला? म्हटले, काही नाही हो, तुम्हाला माहिती का बाल हट्ट. माझा मुलगा एवढा हट्ट करायला लागला, मला येताच आला नाही म्हणून उशीर झाला. मग राजा म्हणाला, खोटं बोलतोयस? म्हटले, काही नाही, खरंच बोलतोय. आता मी तुमचं लहान बाळ होतो, मग तुम्ही बघा काय होते. बिरबल लहान बाळ झाला आणि रडायला लागला जोर जोरात. राजा म्हणाला की काय पाहिजे तुला? म्हटले, काही नाही, मला मोठा हत्ती पाहिजे खेळायला. राजाकडे हत्ती कमी असणार. हत्ती आणून दिला. परत रडायला लागला. राजा म्हणाला, आता काय झालं? म्हटले, काही नाही, मला एक गडू पाहिजे, छोटा, एवढा कळशी असते ना छोटी, गडू पाहिजे खेळायला. तो आणून दिला. गडू खेळता खेळता परत रडायला लागला. आता काय झालं? काही नाही, म्हणले, हा हत्ती या गडू मध्ये घालून पाहिजे. तर याला म्हणायचं बाल हट्ट. तसं त्या कडेवर बसलेल्या बाळाने जे आदळ आपट करायला सुरुवात केली, 2-3 चांगले बुक्के लावून दिले मला. मुष्टी प्रहार युद्ध सुरू झालं. तर मी एक गोष्ट पाहिली की त्याचे डोळे त्या ऊसाच्या गुराळामधून त्या पातेल्यामध्ये जो रस पडत होता त्या रसाच्या धारेकडे त्याचे डोळे लागलेले होते. तो इकडे तिकडे पाहिच ना. तो वेदांतामध्ये असं सांगितलंय, मन हे रसपिपासू आहे आणि मनाला जर पाहायचं असेल तर ते डोळ्याच्या माध्यमातून पाहत. डोळ्यांना ज्या वस्तूमध्ये रस वाटला त्या वस्तूमध्ये रस घेण्यामध्ये ते गुंत आणि तिथून पलीकडे येत नाही, मागे येत नाही.
याला प्रमाण आणि प्रमेयाचा न्याय म्हणतात. प्रमाण जेव्हा प्रमेयाला जाऊन भिडतं तेव्हा काय होतं, प्रमाणाला प्रमेयामध्ये रुची निर्माण होते आणि प्रमाण प्रमेयातून बाहेर यायला तयार होत नाही महाराज. तसं तुमचे आमचे डोळे प्रपंचातल्या वस्तूंमध्ये रमलेले आहेत, म्हणून प्रपंचातल्या वस्तूमध्ये रस निर्माण झाल्यामुळे तो रस आपल्या मनाला बाहेर पडून देत नाही. हाच रस परमार्थामध्ये वळवला तर काय होतं, तर तिथे संतांचं एक प्रमाण आहे, तुझ पाहता सामोरी, 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 पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. प्रमाणाला प्रमेयामध्ये रस वाटला की प्रमाण प्रमेयाला सोडून मागे येत नाही. डोळे हे प्रमाण आहे, उसाचा रस हे प्रमेय आहे. प्रमाणाला प्रमेयामध्ये रस वाटला कारण प्रमाण हे रस पिपासू आहे आणि प्रमेय हे रसदायक आहे. प्रमेयामध्ये रस आहे आणि प्रमाणाला रसाची आस आहे. तुकाराम महाराजांचे डोळे प्रमाण आहे आणि प्रत्यक्ष पांडुरंग प्रमेय आहे. प्रमेय हा रसरूप असतो आणि प्रमाण हा रसपिपासू असतो. म्हणून प्रमाणाला प्रमेयामधून ज्याची प्राप्ती होते त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झाल्यामुळे, आसक्ती निर्माण झाल्यामुळे मन परत येत नाही. सामान्य जीवांचे या उलट झाले. काय झालं तर सामान्य जीवाची आसक्ती प्रापंचिक विषयामध्ये झाली. प्रापंचिक विषय आवडल्यामुळे भगवंतांच्या स्वरूपाबद्दल अज्ञान निर्माण झालं आणि या अज्ञानामुळे सामान्य जीव आत्मबोधाला मुकला. आणि जो कोणी व्यक्ती आत्मबोधाला मुक्तो त्याला परत परत जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण संत आपल्याला म्हणतात त्यांचा जन्म कशासाठी आहे, घेईन मी जन्म यासाठी देवा, 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 घेईन मी
तर जन्म कशासाठी हवा? तर आपला जन्म भक्तीसाठी हवा. म्हणून सूत मुनींनी नारदांना विचारलं की नारदजी, तुमच्या ठिकाणी भगवंतांची ही जी भक्ती दिसते ती एवढी कशामुळे हो? मग नारद मुनींनी त्यांचा जन्म सांगितला. नारद मुनी म्हणाले की पूर्वी माझी आई एक दासी होती. काही ब्राह्मण परिवार होते आणि त्या ब्राह्मण परिवारामध्ये माझी आई सेवा करायची. मग त्या परिवारामध्ये माझा जन्म झाला. माझी आई आणि मी असे दोघेच असल्यामुळे आणि माझ्या आईचा मी एकुलता एक पुत्र असल्यामुळे माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची, मला जीव लावायची. तिने जो स्वयंपाक केला ब्राह्मण कुटुंबासाठी त्यातून जे काही उरलेलं असायचं ते सगळं मला लपून छपून ती आणून द्यायची. हे खा ते खा. तिला तिचं असं सोयरं दुसरं कोणी नसल्यामुळे माझ्यावर खूप जीव होता असं नारद मुनी म्हणू लागले. माझी खूप छान आई होती ती. पुढे काय झालं तर नारद मुनी म्हणाले की तो परिवार असा होता की त्या परिवारामध्ये संतांचं आगमन नेहमी व्हायचं. कोणी ना कोणी संत घरी यायचं आणि मग माझी आई त्यांची सेवा करायची. त्यावेळी माझं वय 3-4 वर्षांचं होतं, अगदी लहान होतो. पण त्याही वेळीला संत जेवायला बसले की त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायच्या, त्यांचं चरण संवाहन करायचं, त्यांना हवं नको ते विचारायचं, त्यांची सेवा करायची. अशी सगळी कार्य आईने माझ्या जवळ दिलेली होती आणि मी ती आनंदाने करायचो. होता होता भगवान सूर्यनारायण महाराज हळूहळू ढगांच्या आड गेले आणि सुरू झाला तो चातुर्मास. आषाढी एकादशी नंतर सुरू होतो ना, ज्याला आपण देवशयनी आषाढी एकादशी म्हणतो. त्या आषाढी एकादशीचा दिवस आला आणि चातुर्मास करण्यासाठी आमच्या त्या कुटुंबामध्ये काही साधू संत योगी मुनी आले. जेव्हा साधू आणि संत येतात तेव्हा आपली खरी दिवाळी सुरू होते. दसरा दिवाळी हेची आम्हा सण, दसरा दिवाळी हेची आम्हा सण, दसरा दिवाळी हेची आम्हा सण, दसरा दिवाळी हेची आम्हा सण. साधू आणि संत जेव्हा घरात येतात तेव्हा खरी दिवाळी असते. त्याचं कारण माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ही दिवाळी कशी आहे तर जे पूर्ण वैराग्याने विवेकाने परिपूर्ण दृष्ट्या महामंडित आहेत असे योगी जन कुठे आलेले होते? नारद मुनींच्या त्या कुटुंबामध्ये आलेले होते. बरं, नारद मुनींची आई ही तर दासी होती आणि जो दासीचा पुत्र आहे दासीकडेच आधी किती सेवा असतात, मग दासी पुत्र असल्यामुळे त्याच्याकडे किती सेवा असते. तर सगळ्यात मोठ्या जीवनामध्ये तो काळ आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत आणि सद्गुरू चालून येतात, आपल्याला संतांची भेट होते. म्हणून एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे पाय, तेणे साधिती साधने तुटती भवाची बंधने. हरिप्राप्तीचे उपाय म्हटले की देव भेटायचा असेल तर आधी कोणाला भेटावं? संतांना भेटावं. आणि योगायोगाने दैव योगाने ते जे सगळे संत आहेत ते कुठे आले? नारद मुनींच्या कुटुंबामध्ये आले. आणि एवढं मोठं भाग्य निर्माण झालं की नारद मुनींना सेवा मिळाली.
पूर्वजन्म 3-4 वर्षाचं लहान बाळ, आणि त्या बाळाने साधू संतांची सेवा आरंभ केली. रोज ज्या ठिकाणी संत थांबलेले आहेत तिकडे सडा सन्मार्जन करायचं. गायीच्या गोठ्यातलं स्वहस्ते शेण आणून शेणाने जमीन सारवायची, त्याच्यावर रांगोळ्या काढायच्या. जिथे संत जेवणार आहेत त्या ठिकाणी चौरंग पाट ठेवून त्याच्या भोवती रांगोळ्या काढायच्या. संतांना लागणारे द्रव्य, पूजेसाठी फुलं फळं यांची व्यवस्था रानामध्ये जाऊन स्वतः करायची. वेगवेगळ्या प्रकारची फुलं ताटामध्ये सुंदर अशा पद्धतीने सजवून नारद मुनी रोज संतांच्या समोर ठेवायचे. विड्याची पानं, सुपाऱ्या, हळकुंड, खारी, खोबरे, जे संतांना पूजेसाठी लागणार सामग्री लागणारी ती सगळी आणून ठेवायची. सुगंधी द्रव्य, चंदन उगाळून द्यायचे. हे जे जे काही साधू संतांची सेवा आहे ती सगळी नारद मुनी हळूहळू करू लागले. आणि त्यांनी काय झालं, हळूहळू हळूहळू नारद मुनींनी संतांना विनंती केली की हे देवादिदेवा, हे संत माय बापा, तुम्ही प्रसाद घेऊन उरलेल्या पंक्तीमधील उच्चिष्ठ शिळ अन्न मला द्या. आणि अशा प्रकारे रोज नारद मुनींना संत जेवल्यानंतर त्यांच्या पत्रावळीमध्ये शिल्लक असलेलं अन्न खाण्याचं भाग्य लाभलं. झाडू संतांचे मार्ग तुकाराम महाराज म्हणतात. आणि उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेव. आम्ही काय करू तर संतांचा जो मार्ग आहे तो मार्ग स्वच्छ करू आणि संतांचं जे उच्चिष्ट आहे ते आम्ही सेवन करू. एक साधारण नियम तुम्हाला मी सांगतो. आपल्या घरामध्ये एखादा महात्मा आला, ब्राह्मण गुरु आले, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आले, देव आले, साधू आले, संत आले, तर आपल्या घरामध्ये जे काही प्रसाद म्हणून बनेल तो प्रसाद आधी साधू संतांना द्यायचा, देवांना निवेदित करायचा आणि मग साधू आणि संतांना द्यायचा. त्यानंतर आपण ग्रहण करायचं. जर अतिथी आला आणि त्याला न देता गृहस्थाने आधी ग्रहण केलं तर त्याचा महादोष सांगितलेला आहे. म्हणून गृहस्थाला सगळ्यात मोठा नियम आहे की घरामध्ये जे काही बनेल ते कोणाला तरी देऊन खाल्लं पाहिजे. जो व्यक्ती एकट्यासाठी स्वयंपाक करतो तो व्यक्ती पाप ग्रहण करतो. त्या अन्नामध्ये पापाची निर्मिती होते. म्हणून रोज अतिथीची वाट पाहावी गृहस्थांनी की कोणीतरी एक व्यक्तीने यावं आणि आमच्या घरातलं भोजन स्वीकारावं. म्हणून पूर्वी अशी एक प्रथा होती, आता काही नाहीये, मी फार त्याचं मनावर पण घेऊ नका, पण पूर्वी असा एक प्रसंग सांगायचे की दुपारची वेळ झाली की घरातला जो ब्राह्मण कर्ता पुरुष आहे तो आधी थालीपाक आणि वैश्वदेव केल्याच्या नंतर, पंचबली दिल्यानंतर, देवांना नैवेद्य दिल्यानंतर, अग्नीला त्याचा भाग दिल्यानंतर जे काही प्रसाद आहे तो प्रसाद दाराच्या बाहेर उभा राहायचा आधी. आणि जो कोणी अतिथी येईल त्याला हात करायचा, प्रेमाने बोलवायचं, त्याला बसवायचं, त्याला जेव घालायचं आणि मग उरलेला प्रसाद आपण त्याला यज्ञावशिष्ट म्हणायचं. अन्नासाठी कुठला पात्र आणि पात्र विचार सांगितलेला नाही शास्त्राने. अन्न सगळ्यांना द्यावं याचं कारण असं आहे की भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात, श्री भगवंतांची वाणी आहे. भगवंत म्हणाले की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता, की मी प्राण्यांच्या हृदयामध्ये राहतो. वैश्वानर नावाचा अग्नी म्हणून जो आपल्याला भूक लागते ना, तर भूक लागली म्हणजे काय झालं तर जठराग्नी संतप्त झाला, जठराग्नी पेटला. तो जठराग्नी दुसरा तिसरा काही नाही, वैश्वानर नावाचा अग्नी आहे. तो सौम्य रूपामध्ये आपल्या ठिकाणी विद्यमान आहे. तो जेव्हा जेव्हा तप्त होतो म्हणजे यज्ञ करायचा जेव्हा झाला तेव्हा अग्नीला बोलवावं लागतं. ओम सप्तजिह्वाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात. अग्नीला आवाहन करावं लागतं.
अग्नीचं नाव ठेवावं लागतं. कुठला अग्नी बोलवलाय त्याला स्थिर करावं लागतं. वैष्टुप नामक अग्निम इहा गच्छ इहा तिष्ठ असं सांगावं लागतं. अग्नीचे उपचार करावे लागतात. कुठलाही यज्ञ करायचा झालं तर अग्नीला आवाहन आहे, अग्नीला आसन आहे, अग्नीला पूजेचे उपचार आहेत. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पान समर्पयामी. अग्नीला उपचार आहेत. इतर कार्यांसाठी जो अग्नी आपण बोलवतो, कुठलाही अग्नी असतो, 40 प्रकारचे अग्नी शास्त्राने सांगितले. अग्नीला एकूण 40 मुलं आहेत. अग्नीच्या 2 पत्नी आहेत. अग्नी नारायण सगळ्यात आद्य स्वरूपाचा सांगितलं आहे. अग्नी नारायणांच्या 2 पत्नी आहेत, एक स्वाहा आणि दुसरी स्वधा. देव कार्य करण्यासाठी ज्यांचं यजन केलं जातं तेव्हा स्वाहा म्हणून आहुती अर्पण केली जाते आणि पितृ कार्य करताना स्वधा म्हणून तस्मै तस्यै स्वधा नमः म्हणून आहुती दिली जाते. देव कार्य आणि पितृ कार्य करणाऱ्या 2 संस्था आहेत, एक स्वाहा आणि स्वधा. या देवी सर्व भूतेषु स्वधा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 त्वं स्वाहा त्वं स्वधा असं म्हटलेलं आहे भगवतीला सप्तशतीमध्ये. तर अग्नी नारायणांच्या 2 पत्नी स्वाहा आणि स्वधा, त्यांची 40 मुलं. प्रत्येकाला वेगवेगळं काम आहे. वेगवेगळ्या कर्मामध्ये वेगवेगळा अग्नी बोलवावा लागतो. भगवान विष्णूंचं यजन करायचं असेल, वैष्टुप नावाचा अग्नी बोलवावा लागतो. लग्न करायचं असेल, लाजा होम करायचं असेल तर योजक नावाचा अग्नी बोलवावा लागतो. असे सगळे अग्नी आहेत. पण त्या अग्नीचा नियम काय की अग्नीला आवाहन करावं लागतं. बोलवल्याशिवाय येत तर अशी शेकोटी पण पेटवतात, त्याच्यात चप्पल पण जाळतात. तिथे काय अग्नी येणार, त्या अग्नीचं लौकिक स्वरूप आहे, ते सगळं भस्म करेल, पण त्या ठिकाणी यज्ञ होणार नाही. ज्या ठिकाणी अग्नी नारायण तुमची आहुती स्वीकारतात तोच यज्ञ आहे. पण सगळ्या अग्नींना आवाहन करावं लागतं. एकच अग्नी आवाहन न करता आपोआप प्रकट होतो. भगवान म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. देहाचा आश्रय करून त्या ठिकाणी मी अग्नी वैश्वानर नावाने आहे. पण कुठे सगळ्या जीवांच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्याला ज्याला भूक लागते त्याला त्याला अन्न द्या, कारण ते अन्न जिथं जाणार आहे ना तो मी आहे. अहम वैश्वानर भूत्वा म्हणून सगळ्यांना अन्न द्या. तिथे कुठल्या धर्माचा पाहायचा नाही. भुकेल्याला अन्न द्यायचं. जो भुकेला आला त्याला अन्न द्या, कारण त्याच्या ठिकाणी वैश्वानर आहे. त्या वैश्वानराला भूक लागली म्हणून आपण बघितलं ना, देहाला भूक लागली, आत्म्याला लागली का? आत्मा नित्य तृप्त आहे. त्याला कसल्या प्रकारची भूक नाही, हाव नाही, अपेक्षा नाही, इच्छा नाही, ईशणा नाही. आत्मस्वरूप आणि अनात्म स्वरूपाचा विचार करतोय. म्हणून तो अग्नी या ठिकाणी नारद मुनी संतांच्या उष्ट्या पत्रावळ्या ग्रहण करतायत. जे काही संत, 2 प्रकारचं उष्ट असतं. एक म्हणजे संत जेवून गेले की पातेल्यामध्ये जे राहिले त्याला पण उच्चिष्ट म्हणतात, आणि ताटामध्ये राहिलं ते सुद्धा उच्चिष्ट आहे. म्हणून संतांनी जर ताटामधलं उचलून दिलं तर हातामध्ये घ्यावं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, श्री संत एकनाथ महाराज लहान होते आणि गुरुच्या शोधामध्ये दौलताबादचा जो दुर्ग आहे, भूदुर्ग आहे, त्या भुईकोट किल्ल्यावर गुरुच्या शोधार्थ ते गेले. देवगिरीच्या त्या दुर्गावर जनार्दन स्वामी नावाची एक महान दत्त संप्रदायातली थोर अधिकारी असणारी विभूती राहत होती. त्या विभूतींचं दर्शन घेऊन नाथांना असं वाटलं हेच आपले गुरु आहेत, म्हणून त्यांनी अनुग्रह घेतला आणि त्याच ठिकाणी राहू लागले. एके दिवशी जनार्दन स्वामींनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ते एकनाथ महाराजांना म्हणाले की माझे गुरु उद्या येणार आहेत, तू काय कर, भिक्षा मागून आण.
आणि भिक्षा मागून आणली की मी माझ्या हाताने गुरूंना भरवतो. दरवेळेस ते येतात. आणि दुसऱ्या दिवशी मलंग अवतारामध्ये भगवान दत्तात्रेयांचं आगमन झालं. मलंग स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रेय आलेले आहेत. अतिशय दिव्य रूप आहे आणि त्या दिव्य रूपामध्ये भगवान दत्तात्रेय आलेले आहेत. औदुंबराच्या शीतल वृक्ष छायेखाली व्याघ्राजीन मांडलेलं आहे. व्याघ्रांबर, वाघाचा अजिन ज्याला म्हणतात ते मांडलेले आहे. त्याच्यावर भगवान दत्तात्रेय बसले. जनार्दन स्वामी समोर आहे. भगवान दत्तात्रेय जे त्रिभुवनामध्ये अखंड अप्रतिहत संचार करतात त्यांचं आगमन झालेलं आहे. पण आगमन कसं आहे महाराज, तर मलंग वेशामध्ये आगमन झालेलं आहे. दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी. भुवनात तुझी फेरी दत्ता, भुवनात तुझी फेरी दत्ता, भुवनात तुझी फेरी दत्ता, भुवनात तुझी फेरी दत्ता. ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी. आशित स्नान करी, आशित स्नान करी, आशित स्नान करी, आशित स्नान करी. चंदन लावी पंढरपुरी, चंदन लावी पंढरपुरी, चंदन लावी पंढरपुरी, चंदन लावी पंढरपुरी. ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, शेषाचली आसन, शेषाचली आसन. माहुर गडात निद्रास्थान, माहुर गडात निद्रास्थान. दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी. कोल्हापुरी फिरे थोडी, कोल्हापुरी फिरे थोडी, कोल्हापुरी फिरे थोडी, कोल्हापुर फिरे थोडी. भोजन करीत पुरी पांचाळी, भोजन करीत पुरी पांचाळी, भोजन करीत पुरी पांचाळी. दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी. माणिक सद्गुरुनाथ, माणिक सद्गुरुनाथ, माणिक सद्गुरुनाथ, माणिक सद्गुरुनाथ. जगव्यापक त्रिसुता, जगव्यापक त्रिसुता. दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी, ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी. विश्ववन्द्यावधूत निरंजन दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत रे भवभयवारण तुम्हीच ना. विश्ववन्द्यावधूत निरंजन दत्तात्रेय गुरु
भयवारण तुम्ही तनाळ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रयांचं आगमन झालेलं आहे. औदुंबराच्या शीतल वृक्षाखाली भगवान विद्यमान झाले. जनार्दन स्वामी आपल्या सद्गुरूवरून प्राणांची कुरवंडी करतात. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म चारी मुक्तिदायक दाता उदर कल्पतरू चारी मुक्तिदायक दाता उदर कल्पतरू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय आत्मा रामे रामदास गोपाल करुणा करू आत्मा रामे रामदास गोपाल करुणा करू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु पद्म मुक्तु साधक चरणम तथा रुद्र पंजरू पद्म मुक्तु साधक चरणम जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. भगवान दत्तात्रयांचं आगमन झालं. जनार्दन स्वामींनी त्यांची पाद्यपूजा केली. करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवुनी मन करीतो प्रेमे तुझ निरंजन दत्तात्रेया सद्गुरुवरया भावार्थे करुणा करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवुनी मन करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवुनी मन धरणी वरण पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादि कर्पो वर्गे व्यापुनि सर्व योग याग तपदान नेणते असताई अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उतरितो शर्व करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवुनी मन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवुनी मन त्रिमुनींच्या सदनी देवभूके येती भिक्षुक होऊन अनसूये प्रति बोलती त्रयमूर्ती लग्न होऊन आम्हा प्रतिद्या अन्नाचे भजती परिसुनी होऊन नग्न अन्न दे तब ते शिशु होती करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवुनी मन दत्तात्रेया भावार्थे करुणा करीतो प्रेमे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवान दत्तात्रय आले आणि नाथांनी भिक्षा मागून आणली. भिक्षा हातामध्ये आणली. काय आणली? कोरड्या भाकरी, बाजरीच्या कोरड्या भाकरी भिक्षेत मागून आणल्या. जनार्दन स्वामी म्हणाले, अरे नाथा, माझे देवांचे देव दत्तगुरु आले, माझे गुरु आले, कोरड्या भाकरी खाऊ लागतो का रे? नाथ महाराज म्हणाले, गुरुजी, पण याच्या बरोबर काय देऊ मी? मला काहीच मिळालं नाही. गावामध्ये मी सगळीकडे गेलो, जिथे जिथं आपल्या ओळखीची घर आहेत, अनोळखीची घर आहेत, सगळीकडे गेलो, पण कोरडे भाकरी मिळाल्या. जनार्दन स्वामी म्हटले, काळजी करू नको, ती बघ, ती कुत्री दिसतीये ना, तिचं दूध काढून आण. नारळाची करवंटी दिली आणि नारळाच्या करवंटीमध्ये नाथांनी ते दूध काढलं. दूध घेऊन आपल्या गुरूंसमोर आले. कोरड्या भाकरीवर कुत्रीचं दूध टाकलं आणि त्याने भाकरी मऊ झाल्या आणि त्या मऊ मऊ भाकरींचा काला केला आणि लाडवाचा उंडा केला एवढा मोठा. आणि तो उंडा जनार्दन स्वामींनी आपल्या गुरूंच्या हातावर दिला. हातावर दिल्याबरोबर दत्तगुरूंनी अतिशय प्रेमाने त्यातला अर्धा उंडा खाल्ला आणि अर्धा उंडा परत जनार्दन स्वामींना दिला. त्यातला अर्धा उंडा नाथांना जवळ बोलावलं आणि त्यांना प्रसाद देण्याची मुद्रा केली. तेवढ्यात नाथांनी आपले दोन्ही हात पसरवले. आता प्रसाद मिळण्याची वेळ झाली. पाये प्रसादाची वाट द्यावे धुबोनिया ताट. पाये प्रसादाची वाट. प्रसादाची वेळ झाली आणि दोन्ही हातांची उंजळ करून दत्तगुरूंनी खाल्लेला उंडा, असा दातातून काढलेला उंडा जनार्दन स्वामींच्या हातात टाकलेला, तो जनार्दन स्वामींनी नाथांना दिला. आणि जसा तो उंडा नाथांनी ग्रहण केला, महाराज त्यांना समाधी लागली. ऊर्ध्वमुखे आळविला ओंकाराचा नाद. समाधी लागली महाराज. त्याच ठिकाणी नाथांनी जसा प्रसाद ग्रहण केला, प्रसादाने काम केलं आणि महाराज प्राण सुषुम्नेमधनं वाहत वाहत थेट ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचले. आणि आज्ञा चक्राच्या मध्ये जी जगदंबा भवानी माता भगवान शंकरासोबत विद्यमान आहे, त्या ठिकाणी लक्ष लागले महाराज. गातो वासुदेव मी आईका. गातो वासुदेव मी आईका. त्या ठिकाणी लक्ष लागलं, वासुदेवावर लक्ष लागलं. दोन्ही भुवयांच्या मध्ये अनुसंधान झालं आणि त्या ठिकाणी नाथांना ब्रह्मबोध झाला. कशामुळे झालं?
तर सद्गुरूंनी दिलेला प्रसाद उच्चिष्ट प्रसाद, म्हणून उच्चिष्टाचा एवढा महिमा आहे. इथे नारद मुनींनी उच्चिष्ट ग्रहण केलं आणि काय झालं तर नारद मुनी म्हणतायत माझी वृत्ती मावळली. तुका म्हणे आता नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. किंवा पुढे तुकाराम महाराज त्यांची अवस्था सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता काय रूप झालं आमचं? अग्नीचं रूप झालं. अग्नीमध्ये एखादा पदार्थ आला तर तो जळून नष्ट होतो. मग मुनींनी पुढचा प्रश्न विचारला नारदजींना की नारदजी पुढे मग काय झालं आम्हाला सांगा. मग हळूहळू चातुर्मास संपला आणि मग योगी मुनींनी मला ज्या पद्धतीने ध्यान शिकवलेलं होतं त्या पद्धतीने रोज एका जागी बसून दोन्ही डोळे बंद करून मी आत्मानुसंधान करू लागलो, देवांचं भजन करू लागलो आणि मग दिवसभर माझी वृत्ती भजनामध्ये रंगू लागली. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्रत्यक्ष पांडुरंग मला दिसू लागले, कमलनयन भगवान दिसू लागले. त्यांच्या वृत्तीवर माझी प्रवृत्ती स्थिर झाली, वृत्तीची निवृत्ती झाली आणि अशा ठिकाणी मला दिवस कसा जाऊ लागला तेही कळेना. मग सगळे म्हणाले की तुमच्या आईचं काय झालं, ती दासी कुठे गेली. मग नारद मुनी म्हणाले की एके दिवशी असाच कालक्रम करत असताना रात्रीची वेळ होती, भगवान सूर्यनारायण मावळले आणि माझी आई जी साधू संतांची सेवा करणारी होती ती गायीचं दोहन करण्यासाठी, गोदोहन करण्यासाठी रात्री बाहेर पडली आणि वाटेत जाताना तिला कालरूपी सर्प डसला. सर्पदंश झाल्यानंतर ती तिथेच गतप्राण झाली, देह पडला आणि मग मी मात्र एकटा पडलो. एकटा पडलो हे म्हणण्याच्या ऐवजी मला असं म्हणावंसं वाटेल की नारद मुनी आता एकच आई होती त्यांची, ती आई गेली. मग आता ते आपल्या मूळ स्वभावावर लक्ष लावू लागले. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ब्रह्मरंध्रामध्ये ध्यान करू लागले, भगवंतांचा जप करू लागले, संकीर्तन करू लागले. असं करता करता खूप वर्षे लोटली आणि नारद मुनींना विचारलं मग तुमचा देहपात कसा झाला. मग नारद मुनी म्हणतात की भरपूर वर्षे मी जगण्याचा आनंद घेतला आणि यथावकाश 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर कालप्रमाणे माझा देह आपोआप भजन करता करता पडला. मगच खरा मृत्यू कोणाचा चांगला. मृत्यू सगळ्यांनाच येतो पण मृत्यू त्याचा चांगला जो देवांचं भजन अंतकाली करतो. अंतकाळी जी मती तीच जाण प्राणी यांची गती. मरताना माणसाच्या डोक्यात जे विचार येतात, मनात जे विचार येतात तेच विचार त्याला जन्माला घालतात, तीच वासना त्याला जन्माला आणते. म्हणून शेवट भगवंतांच्या स्मरणात झाला पाहिजे, स्मरणपूर्वक देह त्याग झाला पाहिजे. आमच्या घरातलं उदाहरण सांगतो. माझी जी आईची आई जी आजी होती तिला आम्ही नानी म्हणायचो. ती एका ब्राह्मण कुटुंबियांकडे धुन भांडी करायची आणि ते जे ब्राह्मण कुटुंबीय होते ते गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित होते. ही फक्त धुनी भांडी करायची, धुनी भांड्याला जायची. ते जे गृहस्थ होते कुलकर्णी काका म्हणायचो, गावात एकच ब्राह्मण होते, ते सगळीकडे पूजेला जायचे. त्यामुळे गावातली प्रसिद्ध व्यक्ती, गावामध्ये ज्याचंही काही कार्य असेल तर तिथे हीच व्यक्ती जाणार. यांच्याशिवाय कुठलंही कार्य होत नसेल. हे उपलब्ध नसतील तर लोक कार्य पुढे ढकलायचे. अशी गावामध्ये नावाजलेली ब्राह्मण व्यक्ती, ब्रह्मकर्मावर अतिशय श्रद्धा, गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रही. त्यांचा एक नियम, रोज सकाळी 6ला देवांपुढे बसायचं तर दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची पूजा चालायची. आणि दोन्ही नवरा बायको, म्हणजे बायको घरातलं काम करायची सगळी, त्यांची गृहिणी मंडळी,
आणि ते देवांसमोर बसलेले असतात. 12 वाजता बरोबर गरम गरम भात, वरण, भाजी, पोळी, एक गोड पदार्थ शिजायचा आणि तो देवांना नैवेद्य दाखवला आणि तो नैवेद्य आपण ग्रहण केला की मग कुलकर्णी काका बाहेर पडायला मोकळे. असा दिनक्रम. पण सकाळी 6 ते 12 पूजा कशी चालायची तर त्यांच्या मुखातून अखंड नाम बाहेर पडायचं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय हो. देवघर आणि समोर असा अंगण होतं. तिथेच भांडी धुण्याची व्यवस्था केलेली होती. माझी आजी तिथे भांडी घासायची आणि रामनाम ऐकायची. असं करता करता माझ्या आईची जी आई होती तिला एके दिवशी मनात इच्छा झाली की आपण विचारावं हे काय म्हणतात. तर त्यांनी विचारलं की बाबा मला सांगा हे तुम्ही काय म्हणता, हे रामाचा जो विग्रह आहे हे सगळं मांडताय, मला पण खूप असं वाटतं की हे रामनाम घ्यावं. एका दिवसात नाही वाटलं दिगंबर, अनेक वर्ष रामनाम ऐकलं. त्याच्यानंतर राम नाम घेण्याची इच्छा झाली. आधी श्रवण करावं लागतं, त्यानंतर मग धारण होतं. श्रवणानंतर धारणा सिद्ध होते, नाहीतर पकडत नाही. असं ते पकड सिद्ध होत नाही महाराज. परमार्थ करून बघा, धरसोड वृत्ती होते. मग आज खूप मोठ्या देवांचा उत्सव करायचा आणि परवा भरपूर खायचं काहीतरी, असं होत. आज जेवढं प्रेम आहे तेवढं उद्या राहत नाही. कमी जास्त होतं. म्हणून याला म्हणतात भावाचं स्थैर्य नाही. भाव येतो पण एखाद्या दिवशी अमावस्या पौर्णिमा भाव येतो. अमावस्येला देवी अंगामध्ये येते, पौर्णिमेला येते, इतर वारी ती कुठेतरी जाते. रोज अंगामध्ये देव आला पाहिजे, रोज वार खेळलं पाहिजे, रोज देवाचं ध्यान झालं पाहिजे, रोज प्रेम वाढलं पाहिजे. अरे कालच्या पेक्षा आज प्रगती झाली पाहिजे की नाही. तसं रोज दिने दिने नवम नवम रोज देवाचं प्रेम वाढलं पाहिजे. पण ते दुर्दैवाने वाढत नाही आपलं. काल जास्त, काल आपण गणपतीचे खूप मोठे भक्त. संकष्टी आली की आपण गणपतीचेच झालं, एकादशी आली की विठ्ठलाचे झालं, पौर्णिमेला देवीचे आहेच. असं सगळे बदलणारे आपले. भावाचं स्थैर्य नाही मानस, एका जागी स्थैर्य नाही. अनेक वर्ष श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. अनेक वर्ष देवाचं नाव. मग त्या काकांनी आजीला दीक्षाच दिली राम. फक्त सांगितलं देवपूजा करायची नाही, फक्त नाम घ्यायचं. काय करायचं? नाम घ्यायचं. त्याने काय होईल? घेता नाम विठोबाचे, 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 घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापांचे,
पर्वत जळती पापाचे. माझ्या आजींनी दीक्षा घेतली आणि मी पाहिलं की जेवढे दिवस मला तिचं दर्शन झालं ना, तिच्या हातात माळच होती, माळ सोडलीच नाही कधी. उठता बसता खाता पिता. म्हणून बघा साधना अशी आहे, तुम्हाला खरं सांगतो की आमची आजी गेली ना, आमच्या घरची लक्ष्मीच गेली. लक्ष्मी गेली आमच्या घरची, कारण ती होती तोपर्यंत खूप पैसा आमच्याकडे यायचा. असा वैयक्तिक अनुभव सांगतो. घरातलं कोणी देवपूजा करत नव्हतं, सगळे नैमित्तिक होते. म्हणजे उत्सव आला की भक्त व्हायचे. भाद्रपद चतुर्थी आली की झालेच आपण भक्त. गणपती बाप्पा मोरया, आता उद्या सगळे भक्त होतील. तसे होते. पण आजी अखंड होती, सातत्य होतं उपासनेमध्ये. काल थोडं आज जास्त असं नाही, अखंड. जेवढी साधना काल त्याच्यापेक्षा इंच भर आज जास्त, थोडं जास्त, कणभर जास्त, थोडं जास्त नाम घ्यायचं. याला पण कृपा लागते महाराज. साधना व्हायला पुण्य लागतं. असं देवाचं नाव येत नाही की साधना होत नाही. मग शेवटी काय झालं, ती वार्धक्याला झुकली. 99 वर्षाची होती. आणि मग हळूहळू आम्हाला कळायला लागलं की आता ती जाणार आहे. हातापायातला तिचा जीव जायला लागला, झोपून राहायला लागली. आणि बाथरूमला वगैरे पण जायचं असेल तर अशी सरपटून जायची. पण कोणाला मला उचल, मला हात दे, अजिबात नाही. सरपटच जायची न कळत वगैरे. पण जपमाळ घेऊन जायची बाथरूमच्या बाहेर, तिची जपमाळ. शेवटच्या क्षणी असं तिने जप केला, असं रपाटून देवाला धरलं की सोडायचं नावच नाही. एके दिवशी संध्याकाळी अचानक ती छान अशी उठून बसली. एरवी झोपून वगैरे माळ जपायची 6 महिन्यात. दशमीचा दिवस होता, जानेवारीतली दशमी. आणि तिने चक्क पद्मासन घातलं. मी कधी आयुष्यात बघितलं नाही पद्मासन घातले. हा प्रसंग आहे. पद्मासन घातलं. रात्रीचे 8 वाजलेले होते आणि मला सांगितलं की गंगाजला जप करत होते. गंगाजल मागवलं. ते गंगाजल तिने प्राशन केलं आणि मला सांगितलं की इथंच जरा बसून राहा. मग मी तिच्या शेजारीच झोपलो. मी लहानपणी आजीच्या शेजारीच झोपायचो. लहानपणी मला तीच आंघोळ वगैरे घालायची. आजीचं प्रेम माझ्यावर खूप होतं. पहाटेचे 5 वाजले आणि तिने मला उठवलं. ती उठून बसली, जपमाळ घेतली, मला परत म्हणाली गंगाजल आण. त्यावेळेस मी कीर्तनाला वगैरे बाहेर हिंडायचो. भरपूर गंगाजल घरात होतं. ते गंगाजल तिला दिल्यानंतर तिने माझा हात दाबला असं आणि मला सांगितलं की मी जाते. मला वाटतं चेष्टा वगैरे करते, टाइमपास करते काही. फक्त मान तिने बाजूला सोडली आणि माळ हातातली खाली पडली. तर मी माझ्या डोळ्याने योगी यांचं मरण पाहिजे. कसे जातात सांगून गेलं पाहिजे की आज मी जाणार आहे. माझे तंत्रगुरु आहेत, कल्याणमध्ये राहतात. मला तारीख सांगून ठेवलेली आहे, या दिवशी मी देह ठेवणार आहे. आपलं मरण आपल्याला येण्याची आपल्याला तारीख माहिती नाही, दिनांक माहिती नाही, तिथी माहिती नाही. पण जाण्याचा मुहूर्त आपण ठरवला पाहिजे. कधी आपण जाणार आहोत याचा मुहूर्त धैर्याने ठरवलं पाहिजे. मृत्यूला समोर गेलं पाहिजे. मृत्यू सुद्धा भगवंतांचं रूप आहे. या जगामध्ये काळ कोण आहे, त्याला तर काळ म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जगा काळ खाय, 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 जगा काळ खाय. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगा काळ खाय, जगा काळ
पाय अभिमाता दिला पाय जगा काळ खाय 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 म्हणून मृत्यू कसं पाहिजे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे मृत्यूच्या माथ्यावर पाय दिला तुकाराम महाराज म्हणतात अरे तो आम्हाला खाईल ज्याचं आम्ही भजन करतो बाबा महाराज सातारकरांनी फार सुंदर आवाजामध्ये म्हटले ते मी जेव्हा जेव्हा ऐकतो ना तेव्हा तेव्हा डोळ्यातनं पाणी येतं काही लोक हे लेजंड असतात एकमेवा द्वितीय तो अभंग वारकरी संप्रदायामध्ये जर कोणी गायला पाहिजे तर तो बाबा महाराजांनीच त्यांच्यानंतर त्यांच्यासारखा कोणी गायला नाही ते म्हणतात तुझे दास्य करू आणि का मागू खावया धिक झाले जेणे माझे पंढरी नाही की चाकरी आम्ही विठ्ठलाची करायची आणि पगार दुसऱ्याकडे मागायचा बाई तुझे दास्य करू आणि का मागू खावया दुसऱ्याला आम्ही खायला मागू अजिबात चालणार नाही धिक झाले जेणे माझे पंढरी राया काय गा विठोबा आता यासी म्हणावे हे चालणार नाही म्हणून आपण ज्याची भक्ती करतो ना तो आपलं मरण सांभाळतो पण आपल्याला त्याचं सतत स्मरण झालं पाहिजे सोपं नाही तेवढं ते जेवढं वाटतं ना आपल्याला प्रेमाने झालं पाहिजे आपल्या मुलावर जेवढं प्रेम आहे बायकोवर जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने देवावर जेव्हा झालं तेव्हा होईल कलावती आईंची तुम्हाला गोष्ट सांग ज्या कलावती आई आहेत सिद्धारूढ स्वामी महाराजांजवळ गेल्या पहिल्यांदा गुरुच्या दरबारात तर असं म्हणतात की सिद्धारूढ स्वामींनी त्यांना काहीच विचारलं नाही तुला काय हवंय काय नकोय काय विचारलं नाही तर आई कलावती आई या आपल्या गुरूंकडे गेल्या तर गुरूंनी काय आमंत्रण दिलं होतं का आमंत्रण दिलं नव्हतं स्वतःहून गेलो ना तर तिथं गेल्यानंतर 1 महिना आईंच्या जवळ फक्त एकच साडी होती अंगावर अर्धी साडी आंघोळ केल्यानंतर अर्धी साडी धुवायच्या ती वाळवायच्या ती नेसायच्या अर्धी साडी मग धुवायच्या असं करून त्या बाहेर पडायच्या 1 महिन्यानंतर स्वामी महाराजांनी सिद्धारूढ स्वामींनी विचारलं अगं तुझ्याकडे एकच साडी आहे ही घे दुसरी साडी त्यांना काही माहिती नव्हतं हिच्याकडे एकच साडी पण गुरुनी पाहिलं किती दिवस राहते एका वस्त्रावर माझ्याकडे आता तर बायको राहणार नाही निघून जाईल आपलं मांडलं ना सिद्धारूढ स्वामी माझे गुरु आहे मी गुरूंकडे आले तर गुरु माझे झाले आता गुरु ठेवतील त्या अवस्थेत मला राहणं भाग आहे ना जर मान अपमान अपेक्षा इच्छा हेच धरून तुम्ही देवांकडे जाणार असाल तर काय उपयोग आहे देवांकडे गेलं पाहिजे पण अहंकार टाकून गेलं पाहिजे अरे त्यांनी दिलंय ना आपल्याला एवढं दिलंय देतायत मग अहंकार कशाला तिथे गेलं की मागायला सुरुवात करतात देवाच्या दारात गेलं एक मंदिराबाहेर मागतात आणि मंदिराच्या आतमध्ये मागतात दोन्ही मागणारच फक्त एवढंच की एक देवांकडे मागतात ती चांगली गोष्ट आहे जरा एक माणसांकडे मागतात सगळे भिकारीच इथून तिथून असे सगळे एक अनुक्रमणे घेतली माणसं मागणारी माणसं सतत देवाला अरे कधी तुम्ही देव मंदिरात गेलाय का देवा बाबा तू कसा आहे आमच्या गावात राहतोय आमच्या भावकीने तुला इथं आणलेलं आहे सगळ्यांनी वर्गणी देऊन तुझं मंदिर बांधलेलं आहे तुला बरं वाटतंय का इथे तुझं चांगलं चाललंय ना जास्वंदाची फुलं दुर्वा तुला रोज मिळतायत ना महिन्यातल्या चतुर्थीला मोदक तुला कोणी देतंय ना अरे विचारा ना देवांना एकदा गेल्या गेल्या मला काय पाहिजे अरे मला तुझं बाजूला ठेव देवांना विचारा देवांचं सार्वजनिक गावातलं मंदिर आहे देवांना आपण सांभाळलं पाहिजे तो जगाला सांभाळतो
पण देवाला कळलं पाहिजे की भक्त मला सांभाळतोय. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, उदाहरण कथेमध्ये कथा असं झालंय. नारद मुनींचा मृत्यू कसा झाला याच्यावरून सांगतोय. संतांना यद्यपि मृत्यू नाही, कारण मृत्यूच्या आधीच मुक्ती झालेली आहे. 2 प्रकारची मुक्ती आहे, एक सद्य मुक्ती आणि दुसरी क्रममुक्ती. कुठल्या 2 मुक्ती आहेत? क्रममुक्ती. सद्य मुक्ती म्हणजे देह पडल्या पडल्या बरोबर मोक्ष मिळाला, त्याला म्हणायचं सद्य मुक्ती. आणि दुसरी क्रममुक्ती आहे, म्हणजे काय तर आधी एक वेगळी मुक्ती मिळाली, तिला जीवन मुक्ती म्हणतात. म्हणजे अजून देह बाकी आहे, पण क्रमाक्रमाने मुक्ती मिळते. म्हणजे आधी स्वर्गात गेला, स्वर्गातून परत आला, तै पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. क्रममुक्ती म्हणजे थेट वैकुंठात गेला नाही, थोडं पुण्य केलं मग स्वर्गात गेला, परत खाली आला, परत खूप मोठं पुण्य केलं, मग त्याच्या ओम जन, ओम तप, ओम मह, मग ब्रह्मलोकात गेला. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. काय म्हटलंय गीतेचा अर्थ काय आहे? किती जणांनी वाचलंय दिगंबरा? आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की आ ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत जे लोक आहेत ना, तिथं गेल्यावर पुण्य संपलं की परत यावं लागतं. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो, पुनरावर्ती म्हणजे तिथून परत पुण्य संपलं की आपल्या पार्श्वभागावर त्यांच्या पायाचा अंगठा लावतात आणि कितीतरी सूर्यप्रकाश वर्षाच्या गतीने आपल्याला पाठवतात. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना. पण एकच लोक असा आहे की तिथं गेल्यानंतर परत यावं लागत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. भगवान म्हणाले यद गत्वा, जिथे गेल्यावर, न निवर्तन्ते, परत यावं लागत नाही, तद्धाम परमम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. तिथे सूर्य नाही, चंद्र नाही, फक्त माझा उजेड पडलेला आहे, ते धाम माझे, असं भगवान म्हणतात. परत यावं लागत नाही. हे क्रममुक्ती आहे. आधी स्वर्गात गेला, ब्रह्मलोकात गेला, तपलोकात गेला आणि मग परत येऊन त्याला कळालं की आता हे लोक कामाचे नाही. कुठे गेलं पाहिजे? वैकुंठामध्ये गेलं पाहिजे. आणि मग त्याने पुण्य केलं आणि मग त्याला मुक्ती मिळाली, याला म्हणायचं क्रममुक्ती. पण मुक्ती झाली पाहिजे, नाहीतर मग इकडे भटक तिकडे भटक. भटकलं नाही पाहिजे, थेट त्या ठिकाणी आपल्याला जाता आलं, भगवंतांच्या लोकाची प्राप्ती झाली पाहिजे. पण संतांचा जो भाव आहे ना, त्याच्यावरचा आहे. संतांनी सगळ्या लोकांना उण आणलेलं आहे. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात की देवा मला वैकुंठाला पण पाठवू नको, माझ्यासाठी पंढरीच मोठी. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, तेथे आम्हा नको धाडू श्री हरी. असं कोण म्हणतंय? नामदेवराय म्हणते. तिथे आम्हाला नको धाडू, तिथं जायचं नाही. नारद मुनी म्हणाले माझा देह पडला आणि मग काय झालं, मी थेट ब्रह्मदेवांच्या लोकामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस महाप्रलय झाला होता. म्हणजे 4 युग संपली. 4 युग 100 वेळा संपली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस. कलियुगाचे तुम्ही बघितले ते 4 कोटी 32 लाख वर्ष काहीतरी आहे. मला आकडा माहिती नाही, गणितात धरू नका, माझं गणित कच्चं आहे. भावावर लक्ष द्या, भावावर. तार्किक विचार करू नका, भाव पहा. 4 युग 100 वेळा संपल्यावर ब्रह्मदेवाचा 1 दिवस, तशी ब्रह्मदेवाची 1 रात्र, असं ब्रह्मदेवाचं 100 वर्षांचं आयुष्य आहे. हे संपलं की ब्रह्मदेव भगवंतांमध्ये विलीन होतात. आणि मग त्यावेळेस ब्रह्मदेवासोबत माझं विलीनीकरण झालं आणि मग सगळीकडे फक्त पाणी पाणीच होत. मग नारद मुनी म्हणतात एके दिवशी देवाला परत वाटलं एकोहम बहुश्याम. म्हणजे देवांना वाटलं की आता सृष्टीची निर्मिती केली पाहिजे, म्हणून देवांच्या ठिकाणून ब्रह्मदेव बाहेर पडले
कुठून बाहेर पडले? नाभीतून बाहेर पडले. म्हणून देवाला आई का म्हणतात? कारण पहिला देवाने जन्म दिलाय ब्रह्मदेवाला. 4 तोंडाचं विचित्र दाढी असलेलं बाळ बाहेर पडलं. ब्रह्मदेवाने 1000 वर्ष तप केलं. पुन्हा मी कोण आहे, कोण आहे, कुठून आलोय काहीच कळत नव्हतं. जिथून कमळाचा देठ आलेला होता तिथून त्यांनी खूप खाली जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जाता आलं नाही. मग परत येऊन बसले तर त्यांनी कळवळून प्रार्थना केल्यानंतर त्यांना तप तप असे शब्द ऐकतात. तप कर, तप कर. आणि मग ब्रह्मदेवाने तप केलं. त्यानंतर भगवंतांनी चतुर्भुज रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं आणि भगवंतांनी स्वतःची लीला सांगितली. ते ब्रह्मदेवाने चतुश्लोकी भागवत निर्माण केलं. मग नारद मुनी म्हणतात की मग ब्रह्मदेवाने सप्तर्षी निर्माण केले. अंगिरा, मरीच, पुलह, पुलत्स्य, दधीची वगैरे आदी सप्तर्षी निर्माण झाले आणि त्यांच्या बरोबरच मी बाहेर आलो. पण कसा बाहेर आलो? तर मागच्या अनेक जन्मांच्या भक्तीचा प्रताप म्हणून माझ्या गळ्यात जन्मता विणा होता आणि हातामध्ये चिपळ्या होत्या. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारद मुनींचं वेगवेगळ्या रूपामध्ये आपण दर्शन घेतलेलंच आहे. या ठिकाणी कथा पुढे जाते. या ठिकाणी भागवतामध्ये पुढे कपिल देवहूती आख्यानित भगवंतांचे जे काही अवतार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये भगवंतांचा कपिल हा एक अवतार आहे. स्वयंभू मनूने आपली मुलगी देवहूती ही कर्दम ऋषींना दिली. ह्या देवहूती त्याच आहेत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शक्तीचं वरदान दिलेले आहे. कोणी सांगेल का? या देवहूती मातेने आपल्या पती कर्दम ऋषींच्या यज्ञामध्ये राक्षसांचा उन्माद उच्छाद वाढला म्हणून भगवती जगदंबेची आळवणी केली. भगवती जगदंबेचं आवाहन केलं. भगवती जगदंबेला बोलावलं आणि देवहूतीच्या आवाहनानंतर भगवती तुळजा भवानी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि राक्षसांचा संहार करून त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी वरदान म्हणून भवानी त्या ठिकाणी उभी आहे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना जागुनी त्रिवेद तापाची करावया साडणी भगवानाची तू पावती निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे नाईचा
वैभवा अचल वैभवा चंडिका भूमा चंडिका भूमा मनुयंत्र तंत्र शिव शक्ती पराक्रम धीमा ही शिवा ही शिवा ही शिवा हृदय भवा अचल वैभवा चंडिका भूमा चंडिका भूमा मनुयंत्र तंत्र शिव शक्ती पराक्रम धीमा हे शिवा हे शिवा. या ठिकाणी भगवती देवहूतीच्या आव्हानाला धावून आली आणि महाराष्ट्राला कुलस्वामिनी मिळाली. तीच देवहूती नंतर आपल्या संसाराला तिलांजली देऊन आपला पुत्र कपिल यांच्याकडून सांख्य तत्वज्ञानाचं ज्ञान घेऊन कपिल भगवंतांच्या स्वरूपामध्ये मुक्त झाली. बोलिये भक्तवत्सल भगवान भक्तवत्सल भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की. यानंतर पुढची कथा येते ती जय विजयांची. जय विजय भगवंतांच्या दारामध्ये द्वारपाल होत. एकाचं नाव होतं जय आणि दुसऱ्याचं नाव होतं विजय. भगवंतांचे वेगवेगळे स्वरूप, एकच परब्रह्म आहे. सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म. सगळं काय आहे? ब्रह्म आहे. पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णात् पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे, याच्यातून जे उरलं ते पूर्ण आहे. असं पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच राहतं. सगळं पूर्ण आहे म्हणजे सगळं काय आहे? अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम घन ब्रह्म. सगळं काय आहे तर ब्रह्म आहे. सगळं काही ब्रह्म आहे. पण तरी देखील या परब्रह्माचे वेगवेगळे अवतार होतात. तसं तुम्ही भगवती जगदंबा त्रिपुर सुंदरीच्या धामामध्ये गेलात, तिला मणिधाम मणिद्वीप असं म्हणतात. आपल्या इथे 5 संप्रदाय आहेत. एक सौर, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे सूर्यनारायणांची पूजा करतात त्या संप्रदायाला काय म्हणतात? सौरी, सौर. गणपतीची पूजा करणाऱ्या संप्रदायाला गणपत्य असं म्हणतात. मोरया गोसावी महाराज फार मोठी विभूती झाली, थोर गणपत्य होते. चिंचवडमध्ये तुम्ही गेलात की त्यांच्या घराण्यातले 14 जण गणपतीचा अवतार आहे. मोरया गोसावी म्हणतात. प्रत्यक्ष भगवान मयुरेश्वर प्रसन्न झाले होते मोरया गोसावींना. फार मोठा अधिकार होता. तर गणपत्य संप्रदाय येतो. मोरया गोसावींचे एक चिरंजीव होऊन गेले, त्यांचं नाव होतं चिंतामणी. तुकाराम महाराज एकदा चिंतामणी महाराजांकडे चिंचवड मध्ये जेवायला आले. तुकाराम महाराज म्हणाले, मी एकटा जेवणार, माझ्या शेजारी अजून एक ताट वाढलेलं आहे, ते माझ्या आराध्याचं विठ्ठलाचं आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी बोलवलं, देवाचं आवाहन केलं. ये ग विठ्ठबाई, ये ग विठ्ठबाई, माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. हो, भगवान विठ्ठल जेवले आणि पुढे काय झालं? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की देवा, चिंतामणी देवा, तर मी माझ्या आराध्याला बोलवलं, तुम्ही तुमच्या आराध्याला बोलवा. चिंतामणी महाराज म्हणाले, मी काय देवांना बोलवणार नाही, थांबा जरा. चिंतामणी महाराज आतमध्ये गेले आणि आतून बाहेर जेव्हा आले तेव्हा त्यांना सोंड आलेली होती. म्हणजे चिंतामणी महाराज स्वतःच गणपती होते, गणपतीला आणणार कुठून? म्हणून या ठिकाणी
स्वतः प्रत्यक्ष भगवान स्वयंभू रूपामध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये विद्यमान. गणपती संप्रदाय, शक्ती संप्रदाय, देवीचा संप्रदाय. देवीच्या संप्रदायाची सुरुवात लोपामुद्रा आणि अगस्त्य मुनींनी केलेली. त्या विद्येमध्ये चालू करायचं की बंद करायचं? ते बटन बंद करा. देवीच्या संप्रदायाची सुरुवात लोपामुद्रा म्हणजे अगस्त्य मुनींच्या पत्नीने केलेली. त्या संप्रदायामध्ये विद्येचे दोन प्रकार आहेत, हादी आणि कादी. हादी विद्या, कादी विद्या. त्याच्यामध्ये 3 कुल आहेत, एक दुर्गा कुल, काली कुल आणि श्री कुल. शृंगेरीचे जे शंकराचार्य आहेत की नाही, त्यांची उपासना श्री कुलाची. कुठली उपासना आहे? श्री कुलाची. दुर्गा कुलाची उपासना करणारे पण संप्रदाय. म्हणजे तुमचे वैश्यांचे जे गुरु आहेत, हल्दीपूरचे वामनाश्रम स्वामीजी, दंडी स्वामीजी आहेत, त्यांचे जे गुरु आहेत त्यांना जी विद्या आलेली आहे ती शृंगेरीची विद्या आली. शृंगेरीमध्ये जी देवी आहे ती शारदांबा आहे, श्री कुलातली देवी. म्हणजे सरस्वती नाही बरं का, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. जी महासरस्वती आहे ती शारदांबा त्यांच्याकडे विद्यमान आहे. त्याला म्हणायचं श्री कुलाची उपासना. ती सौम्य असते, पवित्रपणे केली जाते. तुमच्या अंगाला वास येत असेल तर तो चालणार नाही देवीला. पण अजून एक उपासना आहे काली कुलाची. त्यामध्ये तर अघोरी लोक आपल्या अंगाला राख लावून घेतात. कपाल मालिका धरम म्हणजे कपाळाच्या, मेलेल्या माणसाच्या कवटीची माळा घालतात. कपाल माला. रात्री 12 वाजता स्मशानामध्ये प्रेतावर बसतात किंवा जळालेल्या प्रेताच्या अग्नीला शेकत बसतात, त्याच्यामध्ये आवाहन करतात. अशी ही अघोर उपासना, घोर उपासना. वेगवेगळ्या प्रकारचं तंत्र आहे. एक आहे वाम तंत्र आणि एक आहे दक्षिण तंत्र. असू द्या, किती पुढे वेळ होईल. शाक्त संप्रदाय, त्याच्यानंतर गणपती संप्रदाय, सौर संप्रदाय, तसं शैव संप्रदाय. शैव तंत्र संप्रदायामध्ये पण तंत्र आहेत. भगवान शंकराची उपासना करणारे वेगवेगळे संप्रदाय. शिवलीलामृत तुम्ही वाचत असाल, कुठल्या प्रकारचे भक्त आहेत. देवांचे महानंद आहेत, त्याच्यानंतर तो कन्नप्पा म्हणून एक भक्त आहे देवांचा, डोळाच काढून देतो देवाला. श्रीयाळ शेठ म्हणून एक भक्त आहे. त्यानंतर त्या चिला बाळाची कथा येते, त्याच्यामध्ये भक्त चांगुडा आणतो. चांडाळणी ती स्त्री आहे की गोकर्ण महाबळेश्वराला जाऊन देवाची अर्चना करते. असा शैव संप्रदाय. दुसरा वैष्णव संप्रदाय आहे. तर प्रत्येक संप्रदायाची अधिष्ठात्री देवता आहे. शैव संप्रदायाची देवता कोण आहे? भगवान शंकर आहेत. तर जसे प्रत्येक संप्रदायामध्ये अधिष्ठित परब्रह्म स्वरूप आहे, त्या प्रत्येकांचे द्वारपाल आहेत. देवीचे द्वारपाल आहेत, त्यांचं नाव आहे जया आणि विजया. गणपतीचे द्वारपाल आहेत, त्यांचं नाव आहे मोद आणि प्रमोद. त्यांना पण सोंड आहे. गणपतीचे जेवढे भक्त आहेत त्या सगळ्यांना सोंड. गणेश लोकांमध्ये सगळ्यांना सोंड असते. आपण ज्यांचं भजन करतो त्यांच्यासारखे होतो. तुम्ही वैकुंठामध्ये गेला की सगळ्यांना 4 हात आहेत, तेथे अवघे चतुर्भुज. ओवाळू मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. ओवाळू मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. ओवाळू मी गेले माये सखिया माघारी. ओवाळू मी गेले माये सखिया माघारी. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके.
गेलेत एवढं कळालं. तसं देवांचे म्हणजे भगवान विष्णूंचे ते द्वारपाल आहेत, त्यांचं नाव काय आहे? जय विजय. एके दिवशी सनकाधिक ऋषी, सनक, सनंदन, सनातन, हे जे सनकाधिक ऋषी आहेत, 4 बाळ आहेत, लहान असतात आणि अखंड देवांचं भजन करतात. कपडे घालत नाहीत, लग्न असतात. त्यांना दिगंबर असं म्हणतात. दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, ज्याने दिशेचंच वस्त्र पांघरलेलं आहे. अव म्हणजे आकाश, दूत म्हणजे वस्त्र, ज्याने आकाश रूपीच वस्त्र पांघरलेलं आहे, त्याला अवधूत म्हणायचं. म्हणून अशा योगींना अवधूत दिगंबर योगी असं म्हणतात. दत्तात्रेय सुद्धा मूळचे लंगोटच घालतात, फक्त तसेच हिंडतात. ते फार कपडे घालत नाही. काली माता सुद्धा कपडे घालत मुळात ती नग्नच आहे. आपणच कपडे घातले काहीतरी तिला. स्मशान कालीला कारण काय आहे? आपल्याला नग्न कोणी पाहत नाही ना. त्याचं कारण आपल्या मनामध्ये मग ते विचार येतात. पण जो निष्काम आहे तो नागडा हिंडू शकतो. लहान बाळ बघा बिना कपड्याचं इकडे तिकडे हिंडतं. भगवान कृष्ण, आणि एवढंच नाही तर आपल्या घरामध्ये या ठिकाणी विजय विठ्ठल विद्यमान, त्यांना सुद्धा कपडे नाहीत. बघा तुम्ही जाऊन, सगळ्यांनी जाऊन बघू नका, त्यांना वाईट वाटेल. पण जे दिगंबर आहेत, जैन मुनी पाहत दिगंबर राहतात. ज्यांच्या हृदयातलं काम नष्ट झालं तीच व्यक्ती नग्न राहू शकते. हे 4 बाळ नग्न राहायचं. अवधूत दिगंबर योगी एके दिवशी ते भगवान विष्णूंना भेटायला आले. कशासाठी आले? भेटायला आले. जय विजयांनी अडवलं त्यांना. आतमध्ये जायचं नाही. सनकादिक ऋषी म्हणाले की हे बघा जय विजयांनो, आम्ही देवांचे परम भक्त आहोत आणि असा आम्हाला अभिमान आहे आणि हे तुम्ही नाकारू शकत नाही. तर भला तो ये होगा कि आप व्यर्थ ही हमारा अपमान करने से बचे और भगवान को मिलने के लिए द्वार छोड़े, द्वार से हटिए, व्यर्थ हट आपके पतन का कारण बन सकता है. तो हमारी ये विनती है कि आप हमें भगवान से मिलने दें और व्यर्थ ही बाधा न डाले तो बेहतर है. शी विनंती केली. पण काही केलं जय विजय मानायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. हट्ट जेव्हा साधू संतान पुढे असतो तेव्हा काय होतं? भिवडीच्या मठामध्ये असताना माझ्याकडे पूजा असायची. अनेक प्रकारचे भक्त यायचे. पूजा झाल्याच्या नंतर पुजाऱ्याला असं वाटतं की देवाने देवाला कोणी शिव नाही, केलेली पूजा बिघडते ना. बघा तुम्ही पूजा करून बघा, तुम्हाला पण वाटेल. कोणी फुल पाडलं की वाटेल तुम्हाला असं वाईट वाटतं पुजाऱ्याला. देवांची पूजा बिघडवली कोणी. तर आमच्या इकडे एक म्हातारी यायची. तर ती अशी अट्टल होती, माझी पूजा झाली की गपचूप यायची दर्शनाला आणि देवांपुढे ठेवलेला पाण्याचा तांब्या गटकन पिऊन जायची आणि पळून जायची. एके दिवशी मी तिला पकडली आणि इतके बोल लावले, बडबडच केली, खूप पाणी उतारा केला, असं केलं तसं केलं, देवांचा तांब्या पिलाच, कळत नाही, लाज वाटत नाही, असं तसं खूप बोल लावलं. त्या रात्री मला झोपच आली. बेचैन रात्री. दुसरा दिवस तसाच गेला. मग नंतर मी मनाला ठरवलं की बाबा आपल्याला दुसऱ्यांना बोलता येत नाही ना, इथून पुढे बोलायचं नाही. कारण सगळ्यात जास्त ज्याने ऐकलं त्याच्यापेक्षा त्रास आपल्याला होतो. त्या दिवशी ठरवलं आपण कोणाशी भांडू शकत, कोणाला वाईट बोलू शकत, आपलाच बीपी लो होतोय. त्या दिवशी मला अचानक झोप लागली आणि स्वप्नामध्ये ज्यांची आम्ही पूजा करतो ते बाबा आले. साधू बाबा म्हणत, आतमध्ये फोटो आहे तुम्ही बघा. ते बाबा म्हणाले, अरे पिऊ दे ना पाणी, काय बिघडते, कशाला बोलतो तिला. घरी तिला ते प्रेम मिळत नाही म्हणून ती इथे येते. मिळालं, पिलं पाणी तर काय बिघडलं. स्वच्छ तांबे भरून दुसरा ठेव, काय बोलू नको. दुसऱ्या दिवशी त्याची मी माफी मागितली. पण एक झालं, मग नंतर तिने पाणी पिलं नाही.
त्याच्या आधी मंदिरामध्ये असा वादंग उठलेला की देव पाणी पितोय म्हणून अर्ध्या तांब्यात जे पाणी राहिलं ना तिने पिऊन ते पाणी सगळेजण प्रसाद म्हणून घरी न्यायला लागले आणि अनेकांचे रोग पण बरे व्हायला लागले. आपल्या इथले लोक असे असतात. पण काही गोष्टी मर्माच्या असतात, तिथे मर्म कळायला पाहिजे. जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार, काही ठिकाणी प्रश्न विचारावेत पण अधिकार बघून विचारावे. तुम्हाला हे कळतं का, तुम्हाला ते कळतं का, तुम्ही कोण आहात, असं लगेच कोणाला विचारू नये. एक दिवसाची भेट झाली, आधी त्याचं सानिध्यात राहावं, शिकावं, मग विचारावं की तुम्ही कोण आहात, काय आहात. आपला अधिकार पाहून बोलावं. आपल्या आतमध्ये बघावं आपण किती पात्रतेचे आहोत. ज्याचं आचरण शुद्ध आहे, ज्याचं आचरण पवित्र आहे, त्यानेच साधू संतांना त्यांचे वैयक्तिक प्रश्न विचारावे. जय विजय हट्टावर आडलेले होते की जाऊन देणार नाही, अजिबात जाऊन द्यायचं नाही. हातामध्ये दंड आहे त्यांच्या, दंड आडवे लावले, आतमध्ये जाऊन देणार नाही. मग ब्राह्मणांजवळ शक्ती काय आहे? हे जे आदि ब्राह्मण आहेत सनत प्रमाण, ब्राह्मणांची शक्ती त्यांचं तप आहे, त्यांचं तेज आहे. ते काही मारामाऱ्या करणार नाही. ती जी उपासना करतात त्या उपासनेचा शाप लागेल तुम्हाला. म्हणून ब्राह्मण पृथ्वी तळी देव साधू, भूदेव आहेत, पृथ्वी तळीचे ब्राह्मण आहे, ब्राह्मण हे देव आहेत. म्हणून त्यांचा जातीचा जरी ब्राह्मण असला तरी ब्राह्मणाचा अपमान करू नये असं शास्त्र आहे. ब्राह्मणाला हात जोडावे, त्याला नमस्कार, कारण तो देवांची सेवा करणार आहे. ब्राह्मणच मुखद मासे असं भगवान म्हणाले. ब्राह्मण माझं मुख आहे, सगळे माझेच आहेत. उरु तदस्य यदि वैश्य, वैश्य माझी मांडी आहे, माझ्या मांडीतनं वैश्य निर्माण झालेले आहेत. म्हणून ते व्यापारी बुद्धीचे आहेत. व्यापार कसा करायचा वैश्यांकडूनच शिकावा. ते जातीने वाणी आहेत, व्यवसाय वृत्ती आहे. जर वैश्याने नोकरी केली तर लांछन आहे त्याच्यावर, त्याने स्वधर्म बुडवला असं समजावं, त्याने व्यवसायच करावा. पण मग वैश्याने समाजामध्ये जेवढे धर्माचे कार्यक्रम होतात त्या धर्माच्या कार्यक्रमाला धन द्यावं. पूर्वी असंच, तुम्ही बघा, तुम्ही राजस्थानमध्ये गेला ना, एवढ्या मोठ्या कथा होतात, सगळ्यात जास्त मारवाडी लोक पैसे देतात. महाराष्ट्रामध्ये एवढं नाहीये, पण सगळ्यात जास्त धन. आणि तिथे काही पिकत पण नाही एवढं. महाराष्ट्र हा हिरवागार महाराष्ट्र आहे, पण सगळ्यात जास्त पैसा तुपाचं खातात मारवाडी लोक सगळे. पण का? दान तेवढंच मारायचं. दानाने ऐश्वर वाढलं, लक्ष्मी आली दानाने. काहीतरी दिलं ना, भगवान काहीतरी तुम्ही दिलं ना, देव शतपटीने असं फेकून टाकतात. खेळी हा खूप मोठा आहे देव, काही ठेवत नाही कोणाचं. या ठिकाणी जय विजयाला सनकादिक कुमारांचा रोष ओढून घ्यावा लागला. आणि काय झालं पुढे? तर अवस्था अशी झाली की सनकादिक ऋषींनी उद्विग्न होऊन शाप दिला. जा म्हणे, तुम्ही राक्षसासारखं वर्णन करता, तुम्हाला 10 योनी राक्षसांच्या भोगावे लागतील. पृथ्वी तळी राक्षस म्हणून अवतार घ्यावा लागेल. तिथे जय विजय गयावया करू लागले. देवांसमोर प्रकरण केलं, विनंती केली देवांना, दोन्ही हात जोडून देवांना सांगितलं. देव म्हणाले, हे देवदेवा, हे ब्राह्मण देवा, हे सनकादिक कुमारा, तुम्ही आमचं अखंड भजन करता, पण आमच्यावर एक कृपा करा. काय कृपा करा? की यांना उशाप द्या. दिलेला शाप परत घेता येत. उशाप दिला. आणि पुढे काय झालं? तो उशाप असा दिला, नीट लक्ष देऊन ऐका. हे जे मध्ये मध्ये फोन वाजतात ना, समजायचं कर्म उभारून आले. आपण पूर्वी काहीतरी पाप केलेलं होतं, तेच कथेमध्ये कोणीतरी आपल्याला आडकाठी करत. म्हणून लक्षात, परमार्थ मी म्हटलं ना, सिरियसली नाही, सिन्सिअरली. प्राथमिकता कथेला ना, तर फोन बंद करून बसलं पाहिजे. कथा चालू आहे आणि फोनवर तरी बोलतो, एवढं महत्व. 200 कोटीचा व्यवहार, अरे जी कोट्यावधी रुपयांची कथा आहे,
ती ऐक. म्हणून तर काय होतं म्हणजे लाभ इथं पण नाही तिथं पण नाही. इथूनही गेला आणि धडतेही काम नाही. हळूहळू बोलते, त्याला काय ऐकू जाणार आहे. आमच्या दत्तधाम मध्ये एक आजोबा होते, त्यांना ऐकू येत नव्हतं. अशी भजन वगैरे कथा प्रवचन चालायचं ना, ते शेजाऱ्याशी मोठ्याने बोलायचे कधी कधी. सगळे लोक त्यांच्याकडे होते, त्यांना ऐकूच येत नव्हतं ना, कमी ऐकू यायचं. तर मोठ्याने बोलायचे सगळे लोक त्यांच्याकडे. तसं तुमचं झालंय का? तुम्ही हळूहळू बोलता. पण एक लक्ष द्या, ज्या वेळेस आपण जे करतो ना त्यावेळेस तेच केलं पाहिजे. भजन करतोय ना, मग भजनच केलं पाहिजे. परमार्थ नोकरी म्हणून केला की मग तो बिघडतो. बरोबर नाही ते. संपूर्ण त्याच्यामध्ये समर्पण झालं ना तर फळ येत. कशाने एवढे 3 तास बसायचे आणि फळाला मुकायचे? कोणी सांगितलं ते? बसा ना प्रेमाने, मोबाईल बंद करून बसा. काही वाकडं होत नाही. तिथं गेल्यावर काहीतरी होईल, पण इथं कथेमध्ये देव सांभाळणार आहे तुम्हाला. काही तुमचा व्यवहार चुकणार नाही. देवाला तुमची काळजी आहे. त्याच्यामुळे जर तुमचं काही नुकसान झालं तर बालट देवावर आहे. एवढी मोठी काळजी घेऊन नसलं पण तुमचा विश्वास होत नाही. एकदा असं करून बघा तुम्ही. थोडं ढिलं सोडून बघायचं. देव सांभाळतात. खूप मोठी गोष्ट आहे. सामान्य व्यक्ती नाही ते. आपल्याला वाटतं कृष्णा कृष्णा विठ्ठल विठ्ठल, असं नाहीये ते. फार मोठी शक्ती आहे. सांभाळते साधकांना, संकटामधून उभारते, काढते. देव साथीला येतो. थोडं आपण पण प्रामाणिक झालं पाहिजे. त्या ठिकाणी सनकादिक ऋषींनी उशाप दिला. काय सांगितलं की ठीक आहे, तुम्ही राक्षस म्हणून जन्माला याल, पण देव सेवा मुकेल ना तुमची. म्हटलं काय नाही, आता तुम्ही भांडण आमच्याशी केलं ना, आता तुम्हाला फार देव गोड वाटत होतं ना, आता देवाशी भांडण करा. देवाचं आणि यांचं भांडण लावून ठेवलं. देवाला अवतार घ्यायला भाग पडले. ते 10 अवतार देवांचे झाले. मत्स्य, कुर्म, वराह, विष्णू, वामन, कृष्ण, राम, कल्की. देवांचे अवतार झाले. कोणामुळं? भक्तामुळं. ज्या ज्या अवतारात तुम्ही राक्षस म्हणून याल ना, तिथं तिथं मी तुम्हाला मारीन. म्हणून तुम्ही फार त्या रावणाचं नाव वाईट करू. रावण असा होता, तसा होता. आणि लीला आहे देवांची ती. एखाद्या चित्रपटामध्ये एखादा नायक दाखवायचा असेल तर त्याचं वर्चस्व दाखवावं लागतं कोणावर तरी. या जगामध्ये दुर्जन आहेत म्हणून सज्जनांना किंमत आहे. मिरची आहे म्हणून साखरेला किंमत आहे. म्हणून तर आधी तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिताना दुर्जनांना, खळांना वंदन केलेलं आहे पहिलं. त्याचं कारण आहे की या जगामध्ये जेवढे सज्जन माणसे ना, त्यांची किंमत केवळ केवळ दुर्जनांमुळे. त्यांच्या अस्तित्वामुळे लोकांना समजतं, अरे बापरे हा चांगला व्यक्ती. लोकांना कळतं ना, किंमत कळते माणसाची. अरे मी या व्यक्तीशी खूप वाईट वागलो का, तर याच्यानंतर याच्यासारखे मला मिळाले नाही रे, ढगणारेच मिळाले मला. नंतर किंमत कळते माणसाला. कशामुळं? दुर्जनांमुळं. दुर्जन जोपर्यंत तुम्हाला मिठी मारत नाही तोपर्यंत सज्जनाचं आलिंगन कळत नाही. म्हणून सज्जनांची किंमत कोणामुळे? दुर्जनामुळे. तसं चरित्र लिहायचं असेल तर मला असं एक दृष्टीने वाटतं की अफजल खान, शाहिस्ता खान हे नायक आहेत. त्याच्यामधले ते रोल आहेत सगळे. त्याच्यामधला जो नायक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला मारलं. त्याच्यामध्ये काय मोठेपण आहे? पण कुठल्या तरी दुर्दम्य राक्षसाचा वध केला, अफजल खान फाडला, शाहिस्ता खानाची बोट तोडली, अजून कोण कोण ते सगळे म्लेच्छ मारले. ब्लेंछ क्षय दीक्षित ज्यांना म्हणतात. या भूमंडळाची ठाई धर्मरक्ष ऐसा नाही, समर्थ म्हणतात. तो जाणता राजा कोणीतरी समोर असावं लागतं. तसं भगवंतांचेच भक्त होते आणि तेच पराकोटीचं ते महापाप करू शकतात. भगवंतांचा द्वेष तेच करू शकतात. तुमच्यातलं कोणी देवांविरुद्ध काही बोलू शकतो का? तेवढी शक्ती नाही आपली देत. त्याची शक्ती कोणाची आहे? ती जय विजयांची, कंसाची. अखंड कृष्ण ध्याने. कृष्ण येईल मला मारेल, कृष्ण येईल मला मारेल, कृष्ण येईल मला मारेल, कृष्ण येईल मला मारेल. अखंड ध्यान आहे. रावणाला अखंड ध्यान आहे.
रामाशी युद्ध चाललंय, रामाशी युद्ध चाललंय, रामराया येतील, युद्ध करतील, हनुमानाचं ध्यान चाललंय. अखंड ध्यान चाललेलं ज्याचं आहे त्याला म्हणायचं प्रतिगामी भक्ती. भक्ती आहे पण कशी आहे? जो ज्या भावनेने शरण आला. म्हणून माऊली म्हणतात, कृष्णा तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देता न म्हणसी पात्र पात्र. सायुज्य आयसे सुख वैर्य दिले. पूतना आपल्या स्तनांमध्ये विष भरून आली, काय अमृत भरून आली होती का तेव्हा? काय घेऊन आली? विष. छातीमध्ये बाळाला पाजण्यासाठी विष घेऊन आली. पण देवाने तिला सायुज्य पद दिलेलं आहे महाराज. जी विरोधामध्ये आलेली आहे तिला सुद्धा काय भगवंतांनी दिलं? आपल्या धामाची प्राप्ती दिली. म्हणून पूतना धन्य आहे. नामदेव राय मग तिच्या विषयी म्हणतात, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा. स्वरूप सुंदर देवांगणा, स्वरूप सुंदर देवांगणा, दीनदुबळांची मात बाळके, दीनदुबळांची मात बाळके, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदर देवांगण. आणि कशी आली? दीनदुबळ्यांची मारित बाळक. कंसाच्या दरबारामध्ये सभा भरली आणि जसं बडी बेगम म्हणाली ना, कोण लाएगा शिवा को, तसं कंस म्हणाला, कोण मारेगा कृष्णा को. पुतना उठून उभी राहिली आणि तिने विडा उचलला की मी आणणार. पण कंस म्हणाला की हे पुतणे बघ, कुठलाही कृष्ण असू शकतो गोकुळात. त्यामुळे ती कशी आली? जे बाळ दिसेल त्याची मान पिळायची आणि शिर धडा वेगळा करून फेकून द्यायची. दीनदुबळ्यांची मारित बाळके. कशी आली? दीनदुबळ्यांची बाळक मारित आली. नंदाच्या अंगणात आल्यावर तिने सुंदर असं रूप घेतलं, अप्सरेचं रूप घेतलं आणि यशोदा माईला म्हणाली, ए माई, तुझ्या घरामध्ये सुंदर असा बालक जन्माला आलाय असं मी ऐकलंय, तो बालक मला दे ना. माझ्या हृदयामध्ये मातृभाव दाटून आलेला आहे, मला त्याला दूध पाजायचंय. तसंही फार माणसं बघायला येत होती. म्हणून यशोदेला वाटलं की देऊन टाकावं कृष्णाला, एवढा अहंकार करू नये. म्हणून कृष्णाला पूतनेच्या मांडीवर ठेवलं आणि तिने ते दिव्य रूप धारण केलेलं. आणि काहीतरी कामाला म्हणून यशोदा माई तिथून निघून गेली. आणि आता पूतनेची लीला सुरू झालेली आहे. ती कृष्णाकडे पाहती आणि देव तिच्याकडे पाहतात. दोघे एकमेकांकडे पाहून हसतायत. एकीचं हसणं मिश्किल आहे, धूर्त आहे, कपटी आहे. अभी तुझे खा जाऊंगी तब पता चलेगा. हमारे महाराज जी कंस जी को तूने आह्वान किया है, अभी खा जाऊंगी पता चलेगा. देव म्हणाले, खाऊन तर बघ कोण कोणाला खाते ते कळेल. देव हसायला लागले, ती हसायला लागली. अशी हसण्याची स्पर्धा सुरू झाली. देव स्मित हास्य करतायत.
शहाणा माणूस असतो ना, तो खदा खदा हसत नाही मोठ्याने, तो स्मित हास्य करतो. हास्याचे प्रकार आहेत. एखादा माणूस विमनस्क अवस्थेत असला की व्यर्थाचा हसतो. म्हणून काहींचं हसणं अवघड असतं. म्हणून बघा, तुम्ही मालिका बघितल्या ना, रामानंद सागर, ते महाभारत वगैरे पूर्वीच्या नाही का लागायच्या, त्याच्यामध्ये रावण आला की तो ही हसतच येतो. त्यांची जी प्रवेशिका दाखवलेली आहे ती सगळे हसत दाखवलेले. हे हास्य कसलं आहे? विपरीत, कोणावर तरी वर्चस्व करणारं घाणेरडं हास्य आहे. ते हास्य वेगळं, स्मित हास्य वेगळं, कल्याणकारी हास्य वेगळं, कोणाला तरी खाली दाखवण्यासाठी हसलेलं हास्य वेगळं, कपटी हसणं. म्हणून एखादी व्यक्ती कशी हसते ना, याच्यावरून तिचं हृदय कसं आहे ते कळतं. एखादी मूर्ख व्यक्ती असते, काही कळत नाही, गोळी असते, ती पण हसत असते. लहान बाळ पण मोठमोठ्याने हसतात, पण ते हसणं वेगळं असतं, निष्काम असतं. पुतना हसतीये, देवाने तिचे प्राण शेवटी हरण केलेच, पण काय दिलं? सायुज्य दिलं. शेवटी पुतना दिव्य रूपामध्ये प्रकट झाली आणि देवांसमोर दोन्ही हात जोडले आणि पुतनेने सांगितलं, देवादी देवा, माझ्यावर उपकार केले, खूप बरं झालं. सतीचा उद्धार झाला. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. पुढची या ठिकाणी कथा येते दिगंबरा. ती कथा येते महात्मा विदुरांची. हे जे विदुर होते ते दासीपुत्र होते. म्हणून तर पंडू राजा धृतराष्ट्र यांच्यामध्ये राज्याची जेव्हा चढाओढ लागली तेव्हा विदुराला फक्त मंत्रीपद देण्यात आलं, महामंत्री. पण विदुरांनी सुद्धा ते अत्यंत प्रेमाने स्वीकारलं, ते ग्रहण केलं आणि राज्याला ज्ञानोपदेश करायला लागले. देवांचे इतके जवळचे भक्त होते. विदुर म्हणजे महाभारताचा आत्मा आहे. म्हणून विदुरांना महात्मा असं म्हटलेले. खरे संस्कृतीमधले महात्मा ते बरं का, महात्मा विदुर असं भागवताने म्हटलेलं आहे. यांचं प्रेम केवढं होतं, एक उदाहरण सांगतो. जेव्हा पांडवांकडून द्यूतामध्ये कौरवांनी सगळं हिसकावून घेतलं आणि आता पांडवांनी युद्धाची बोलणी सुरू केली, पण तत्पूर्वी द्वारकेवरून उद्धवाला सोबत घेऊन भगवान गोपाल कृष्ण शांतीदूत होऊन शेवटची बोलणी करण्याकरता हस्तिनापुरामध्ये आले. उद्धव जी रथ चालत होते, भगवान गोपाल कृष्ण रथावरून उतरले, श्री भगवान उतरले आणि दुर्योधनाच्या महालामध्ये जाऊ लागले. दुर्योधनाचा ज्या ठिकाणी अंतःपुर होता तेव्हा त्या अंतःपुरामध्ये भगवंतांनी प्रवेश केला. उद्धवजी पाठीमागे उभे होते. आतापर्यंत असं झालेलं नव्हतं की पांडवांच्या दरबारामध्ये जेव्हा जेव्हा भगवान गेले तेव्हा तेव्हा धृतराष्ट्रासहित पितामह भीष्मासहित द्रोणाचार्य आदी महात्मे उठून उभे राहायचे आणि भगवंतांना आसन द्यायचे. पण शांतीदूताची बोलणी करत असताना सुद्धा दुर्योधन आपल्या आसनावर राजा म्हणून बसून राहील. विनाश केव्हा जवळ येतो? जेव्हा अहंकार आपल्या शरीरावर स्वार होतो. आपण अहंकाराचे आहोत का अहंकार आपला आहे याच्यामध्ये जेव्हा निर्णय होत नाही तेव्हा मात्र व्यक्ती अहंकाराच्या आहारी जाऊन स्वतःच्या विनाशाकडे मार्गक्रमणिका क्रमण करतो. दुर्योधनाला कळलं नाही देवांचा देव आपल्या दारावर आलेला आहे, शांतीची बोलणी करतोय, वाटाघाटी करण्यासाठी तयार आहे. देव म्हणाले दुर्योधना, अरे 5 गावे तरी त्यांना दे, ते क्षत्रिय आहेत, त्यांचा धर्म आहे, ते कोणाकडे नोकरी करू शकत नाही, शेती करू शकत नाही, क्षत्रियाचा धर्म आहे, त्याने राज्य केलं पाहिजे. अरे 5 गावं तरी दे. 100 गावांचा जो अधिपती असतो त्याला सामंत म्हणतात. त्यांचा जो अधिपती असतो त्याला राजा म्हणतात.
100-200 सामंत ज्याच्या खाली आहेत. असे कितीतरी राजे ज्याच्याकडे आहेत तो महाराज. असे कितीतरी महाराज ज्यांच्याकडे आहेत तो सम्राट. असे सगळे सम्राट ज्याच्याकडे ओळीने उभे राहतात सकाळी तो चक्रवर्ती सम्राट. चक्रवर्ती सम्राट होण्याकरता पूर्वी एक यज्ञ केला जायचा, त्याला म्हणायचं अश्वमेध. त्या अश्वमेध यज्ञामध्ये अश्व म्हणजे घोडा महत्वाची भूमिका. कितीतरी घोडे त्या राजाने पृथ्वीवर सोडायचे आणि जो कोणी त्या राजाला प्रतिस्पर्धी म्हणून असेल त्याने तो घोडा पकडायचा आणि त्याच्याशी युद्ध करायचं. समजा जर घोडा सगळ्या जगामध्ये फिरून आला आणि कोणीच तो पकडला नाही तर तो चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित. असा अश्वमेध यज्ञ चक्रवर्ती सम्राट. देवांचे देव आले चक्रवर्ती सम्राट ज्यांच्या पाया पडतात ते भगवान गोपालकृष्ण. दुर्योधन एक न मानी